शनिवारची मारुतीची कहाणी। एक नगर होतं, तिथे एक ब्राह्मण राहत होता। त्याला एक मुलगा आणि सून होती। मुलगा प्रवासाला गेला होता। ब्राह्मण आणि त्याची बायको दररोज देवळात जात होते। सून घरात स्वयंपाक करून ठेवायची, सासू सासऱ्यांना आल्यावर वाढायची आणि उरलं सुरलं स्वतः खात असायची। असं होता होता श्रावण मास आला आणि संपत शनिवार आला। त्या दिवशी त्यांच्या घरी एक मुलगा आला। म्हणाला, बाई बाई मला न्हाऊ माखू घाल। सून म्हणाली, बाबा घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशानं घालू? तो म्हणाला, माझ्या पुरतं घागरीत असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल, जेऊ घाल। तिनं घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ माखू जेऊ घातलं, उरलं सुरलं आपण खाल्लं। असे 4 शनिवार झाले। चौथ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून जाते वेळी घरभर तांदूळ फेकून अदृश्य झाला। इकडे घराचा वाडा झाला, गोठाभर गुरं झाली, धान्याच्या कोठ्या भरल्या, दासी बटकींनी घर भरलं। सासू सासरे देवाहून आले तर काही घर ओळखता येईना। हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन उभी राहिली। मामंजी, सासूबाई इकडे या। अगं, तू कोणाच्या दारात उभी राहिली आहेस? तिनं घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली। त्यांची आरती केली आणि सर्वजण घरात गेले। जसा मारुती त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।